नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। 8 जुलैला डोनाल्ड ट्रम्प यांनी सीजफायर डील ओव्हर अनाऊन्स केले आणि त्यामुळे मार्केटमध्ये 1.5 ते पावणे 2च्या सुमारास जवळजवळ 300 ते 350 पॉईंट्सचा फॉल झाला। त्यानंतर मार्केट गॅप अप आणि साईडवेज या मॅनरमध्येच मूवमेंट करत होते आणि त्या रेंजमध्ये स्लोली ट्रँग्युलर पॅटर्न फॉर्म झालेला आहे। फ्रायडेला हा पॅटर्न अपसाईडला ब्रेक झाला। फ्रायडेला निफ्टी गॅप अप ओपन झाली 24,127ला 5 मिनिटमध्ये 24,099चा म्हणजे 2400चा सपोर्ट घेऊन अपसाईड मूव केले आणि 24,230 ही लेवल ब्रेक करून 1 तासामध्येच 24,288चा हाय दिला। त्यानंतर 11:15च्या सुमारास पुन्हा एक 24,230ला डिप घेतला आणि अपसाईड मूव केले, परंतु त्यानंतर 2 वाजेपर्यंत निफ्टीने 24,290 ते 24,260 यामध्ये कन्सॉलिडेशन केले आणि पुन्हा एक डिप घेऊन अपसाईडला 24,300 ब्रेक करून 24,367चा हाय दिला आणि 24,334ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने ट्रँग्युलर पॅटर्न ब्रेक करून सस्टेन केलेले आहे। आता उद्यासाठी बघितले तर 24,210 आणि 24,300 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर निफ्टीने 24,300 सस्टेन केले आणि 24,380 हा एक अपसाईड हर्डल आहे, तो जर क्रॉस केला तर 24,480 हिट होण्याची शक्यता आहे। परंतु जर निफ्टीने 24,210 खाली ब्रेक केले तर 24,100 हा सपोर्ट आहे आणि हाही ब्रेक झाला तर निफ्टी पुन्हा 24,000 हिट होण्याची शक्यता आहे। ओव्हरऑल निफ्टी पॉझिटिव्ह असली तरी देखील न्यूजमुळे गॅप्स डाऊन किंवा गॅप्स अप होण्याची शक्यता आहे। सो ट्रेड करताना प्राइस ॲक्शननुसारच करावा। तसेच 24,200 ही की लेवल असू शकते। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।